छत्रपती शिवाजी महाराजांचं गोमंतकामध्ये जे शौर्य आहे आणि गोमंतकाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, ते संस्कार, आपलं जे दैवत, आपला धर्म, हे सगळं नेस्तनाबूत होत चाललेलं होतं. परकीयांचं आक्रमण, पोर्तुगीजांना इथं इन्क्विजिशन म्हणजे धर्मांतर मोठ्या प्रचंडपणे केलेलं. आपल्या सगळ्या लोकांना तिथं ते घेऊन जायचे. एक मोठा खांब केलेला, त्याला आपण आज हातकात्रो खांब म्हणतो आहोत. या हातकात्रो खांबावर आपल्या सगळ्या गोमंतकीयांना तिथं हजारोच्या संख्येने उभे केले जायचे. एखाद्या माणसाला त्या खांबाला बांधलं जायचं, हात अशा पद्धतीनं करायला लावायचे आणि त्याचे हात इथं खांद्यापासून छाटले जायचे आणि त्यांच्याकडून वधवून घ्यावं. म्हणजेच आपण आता धर्मांतर केलेलं आहे, मी ख्रिश्चन झालेलो आहे, अशा पद्धतीचे अमानुष हाल अपेक्षा या परकीय म्हणजे पोर्तुगाल्यांनी केलेलं. आपण आज एखाद्या वेळी अनेक असे पोर्तुगाल मधून आलेले ज्यांनी आपल्या हिंदू स्त्रियांना बळजबरीनं ओढून सगळ्यांच्या समक्ष लाल लाल सळ्यांनी त्यांचे स्तन काढले गेलेत, अशा प्रकारचा अमानुषतेचा परिकोट केलेले हे पोर्तुगाली. आणि ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना हे समजलं की गोमंतकामध्ये असे अमानुष जुलमी अत्याचार आपल्या बांधवावर होत आहेत, त्यावेळेला महाराष्ट्रातून त्यांची स्वारी गोमंतकावर आली आणि मग त्यांनी पोर्तुगीजांना पकडून आणले आणि त्यांचाही छळ, ज्याप्रमाणे ते हिंदूंचा छळ करत होते तसा छळ आरंभला. काही पाद्र्यांना कंठस्नान घातले आणि त्यामुळे नंतर पोर्तुगाली त्यांच्या समोर लोटांगण घातलं आणि तह केला की यापुढे आम्ही कधीही धर्मांतर करणार नाही, आम्हाला इथं जगू द्या. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला होणारी देवळांची नासंडी, त्यावेळेला होणारी देवळांचे म्हणजे मोडतोड आणि त्याच्यावर उभं राहणारे इतर धर्मांचे जे काही होतं ते तिथं बंद झालं. त्यामुळेच आपला धर्म वाचला, आपली संस्कृती वाचली आणि आपण आज इथं ताठ मानेनं गोमंतकीय म्हणून पुढे आहोत.